यमाई देवी हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध शक्तिपीठ आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध गावात स्थित असलेले हे मंदिर शिवपार्वतीच्या एकत्रित रूपाचे प्रतीक मानले जाते. मंदिर शिवपार्वतीच्या एकत्रित रूपाचे प्रतीक मानले जाते. यमाई देवीला पार्वती मातेचा तसेच रेणुका देवीचा अवतार मानतात. मंदिराला मूळपीठ असेही म्हणतात कारण येथे मूळ आदिमाया यमाई देवीने प्रकट होऊन औंधासूर राक्षसाचा वध केला होता. पौराणिक कथेनुसार पूर्वी औंध परिसरात औंधासूर नावाचा एक बलाढ्य राक्षस राज्य करत होता. त्याच्या अत्याचारामुळे सर्वत्र हाहाकार माजला होता. भक्तजनांवर होणारा अन्याय पाहून दख्खनचा राजा श्री ज्योतिबा औंधाकडे चालून आला. पण औंधासुराच्या अफाट शक्तीपुढे ज्योतिबा कमी पडू लागला. तेव्हा ज्योतिबांनी आदिमाईला "ए माई" अशी साद घातली. ही साद ऐकताच आदिशक्ती रेणुका मातेने यमाई देवीचा अवतार घेतला. देवीच्या हातात खड्ग, त्रिशूल, धनुष्य होते, तर पाठीवर बाणांनी भरलेला भात होता. प्रत्येक बाण असुराच्या रक्तासाठी तहानलेला होता. आग ओकणारे डोळे असुरांना शोधत होते. औंधासुराचा वध. यमाई देवी आणि औंधासूर यांच्यात प्रचंड युद्ध झाले. देवी अतिशय क्रोधित झाली होती. तिने उचललेला निर्वाणीचा शेवटचा बाण सळसळत औंधासुराजवळ गेला आणि क्षणात त्याचे धड व डोके वेगळे केले. अशा प्रकारे मूळ माया यमाई देवीने औंधासुराचा वध करून जनतेला भयमुक्त केले. मंदिराचे वैशिष्ट्य. औंध येथील यमाई देवी मंदिर टेकडीच्या माथ्यावर वसलेले आहे. इथे पोहोचण्यासाठी पायऱ्या किंवा वाहनाने जाता येते. मुख्य मूर्ती काळ्या पाषाणात कोरलेली असून जवळपास 2 मीटर उंच आहे. देवी पायाची मांडी घालून बसलेल्या अवस्थेत आहे. मंदिराच्या शिखरावर विविध हिंदू देवतांच्या प्रतिमा व मूर्ती आहेत. हे मंदिर अनेक मराठी कुटुंबांचे कुलदैवत आहे. अलीकडेच लोक वर्गणीतून देवीस सोन्याचा कलश अर्पण करण्यात आला. सातारा जिल्ह्यातील औंधच्या मध्यभागी एका टेकडीवर प्रसिद्ध यमाई देवीचे मंदिर आहे. यमाई देवी मंदिरामध्ये त्रिशूळ, बाण, गदा आणि सुपारीच्या पानांनी सजवलेली देवीची मूर्ती पाहायला मिळते. मंदिराच्या शिखरावर विविध हिंदू देवतांची चित्र आणि मूर्ती देखील आहेत. श्री यमाई देवीची मंदिरे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आहेत, पण औंधमधील देवीचे मंदिर मूळपीठ आहे. भक्तांवर चाललेला औंधासुराचा अन्याय दूर करण्यासाठी स्वतः ज्योतिबा धावून आले होते. पण ज्योतिबांची शक्ती या बलाढ्य राक्षसांच्या शक्तीपुढे कमी पडू लागली. तेव्हा ज्योतिबांनी श्री यमाई देवीची मदत घेऊन औंधासुराचा वध केला आणि भाविकांना त्याच्या अन्यायातून मुक्त केले. तेव्हापासून पौष पौर्णिमेचा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. भाविक आजही हा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतात. श्री यमाई देवीच्या मंदिराभोवतालचा परिसर निसर्गरम्य आहे. डोंगराच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या तसेच रस्त्याचीही बांधणी करण्यात आली आहे. पायऱ्यांच्या मार्गाने डोंगर चढताना भाविकांना देवीच्या पादुकांचे दर्शन होते. यानंतर ठराविक अंतरावर दोन्ही बाजूस संगमरवरी पाषाणामध्ये हत्ती, वाघ, सिंह, द्वारपाल यांची शिल्पे आहेत. मंदिरामध्ये पोहोचण्यापूर्वी पठारावर उजव्या बाजूस सुप्रसिद्ध भवानी संग्रहालय आहे. हे संग्रहालय श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी तयार केले आहे. संग्रहालयामध्ये अनेक चित्रकृती, शिल्पे आणि पुरातन वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.
भक्कम तटबंदी असलेल्या किल्ल्यामध्ये श्री यमाई देवीचे मंदिर आहे. मंदिराच्या आवारात गणपती देवता, दत्तगुरू, भगवान विष्णू, हनुमान आणि देवी सरस्वती यांच्या मूर्तीही आहेत. तटबंदीच्या पूर्वेला एक खिडकी असून दोन्ही बाजूस फिरते दगडी खांब भाविकांचे लक्ष वेधून घेतात. खिडकीतून सूर्योदयाची किरणे थेट श्री यमाई देवीच्या मुखावर पडतात. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये श्री यमाई देवीची काळ्या रंगाच्या पाषाणामध्ये घडवलेली आणि कमळावर स्थित असलेली मूर्ती आहे. मुक्त झालेल्या औंधासुराने देवीकडे याचना करून तिच्या मंदिरासमोर स्थान प्राप्त केले. म्हणूनच देवीच्या मंदिरासमोर औंधसुराचेही मंदिर आहे.